मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे भुजबळ समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। थेट नाराजी व्यक्त करण्यात आली। भुजबळांना मंत्रिपद नाकारलं म्हणून समर्थक आक्रमक झालेले आहेत। ओबीसींवरचा हा अन्याय आहे, तो सहन करणार नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। ओबीसी अभ्यासक आणि एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी या गोष्टीचा तमाम महाराष्ट्रामधील ओबीसी व्हीजेएनटी समाजातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। जे भुजबळ साहेब गेल्या 30-35 वर्षापासून ओबीसींच्या हक्कांसाठी, ओबीसींच्या आरक्षणासाठी भांडतात आहे। सभागृहामध्ये, मंत्रिमंडळामध्ये ओबीसींच्या हक्क हितसंबंधासाठी भूमिका घेतात आहे। त्यांचं नेतृत्व जाणून बुजून संपवण्यासाठी आपण त्यांना बाजूला तर करत नाही ना, अशी शंका ओबीसींच्या मनात यायला लागलेली आहे। महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली। भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट अशा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। दुसरीकडे माजी मंत्री दीपक केसरकर यांचं मात्र मंत्रिपद हुकलेलं आहे। नव्या मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला, त्यामुळे केसरकर नाराज आहेत अशा चर्चा आहेत। त्याचं कारण म्हणजे नागपुरात एकीकडे नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होता, दुसरीकडे शिर्डीत दीपक केसरकर साईंच्या चरणी लीन झाले। काम केलं आणि शिंदे गटाची परखड भूमिका जी मांडण्याचं काम तुम्ही केलं, तुम्हाला बक्षीस देण्याऐवजी तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलं नाहीये, नेमकं याचं काय करणार, काय वाटतं? नाही बघा, काही गोष्टी चांगल्यासाठी घडत असतात। शेवटी मी 2 वेळा मंत्री म्हणून काम केलेलं आहे। आमचा जो कोकण विभाग आहे तो तसा दुर्लक्षित आहे। त्याच्यामध्ये कोकण विभागामध्ये ठाणे, मुंबई, रायगड हे मुंबईच्या जवळ असलेले भाग विकसित झाले, परंतु रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, ह्याच्याकडे अधिकचं लक्ष देण्याची गरज आहे। पालघरवर अधिकचं लक्ष देण्याची गरज आहे। त्याच्यामुळे आपल्या विभागाची जी काय सेवा अधिकची करता येईल ती आपल्या हातून घडवण्याची साहेबांची इच्छा असेल आणि त्याच्यामुळे हा निर्णय मुख्यमंत्री महोदय, तत्कालीन मुख्यमंत्री आताच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला असं मी समजतो। भाजपतलं अजून एक मोठं नाव रवींद्र चव्हाण। मंत्रिपद याआधी 2दा त्यांना मिळालेलं आहे, पण यावेळेला मंत्रिपद मिळालं नाही। यावेळेला फार मोठी जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर दिली जाणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष होतील ते, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे, त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपने नवी आणि मोठी जबाबदारी देण्याचं निश्चित केलेलं आहे। रवींद्र चव्हाणांकडे भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येईल असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। या आधीच्या काळात रवींद्र चव्हाण मंत्री होते, मात्र 2029 मध्ये 100% भाजप करता रवींद्र चव्हाणांकडे जबाबदारी देण्यात येणार आहे। तर एकट्या भाजपचे 200 पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठेवलेलं आहे।